नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. भगवंत केव्हा अवतार घेतात व अवताराचा हेतू काय. भाग 2. ओव्या आहेत 49 ते 57. भगवंत केव्हा अवतार घेतात व त्या अवताराचा हेतू काय असतो ते भगवंतांनी 2 श्लोकात सांगितलं होतं. तो भाग आपण पाहिला. आता त्यावरील ज्ञानदेवांची टीका पाहिजे आहे. जे धर्मजात आघवे, युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्य असे. कारण की जेवढे म्हणून धर्म आहेत तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे असा क्रम स्वभावतः चालत आलेला आहे. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मोहा. म्हणून ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतो त्या वेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूस ठेवतो आणि अव्यक्तपणही मनात आणत नाही. त्यावेळी आपुल्याचे नि कैवारे, मी साकारू होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली. त्यावेळी स्वजनांच्या म्हणजे भक्तांच्या कैवारासाठी साकार होऊन देह धारण करून मी अवतरतो आणि मग अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो. अधर्माची अवघी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जनां करवी गुढी, सुखाची उभवी. अधर्माची हद्द तोडून टाकतो, दोषांच्या सनदा फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारवितो. दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानू घे वशी, धर्मासी नीतीशी शेज भरी. दैत्यांच्या कुळाचा नाश करतो, साधूंचा गेलेला मान पुन्हा प्रस्थापित करतो आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो. मी अविवेकाची काजळी, फेडूनी विवेक दीप उजळी, तै योगीय पाहे दिवाळी निरंतर. मी विवेक दीपाला आलेली अविवेकाची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो. त्यावेळी योग्याला निरंतर दिवाळी होते. स्वसुखे विश्व कोंदे, धर्मची जगी नांदे, भक्ता निघती दोंदे सात्विकाची. तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते, फक्त धर्मच जगात नांदू लागतो आणि भक्तांना सात्विकतेची दोंदे येतात. तै पापाचा अचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे, जै मूर्ती माझी प्रकटे पंडू कुमारा. ज्या वेळेला अर्जुना माझी मूर्ती प्रकट होते त्या वेळेला पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याचा प्रातःकाळ होतो. ऐसे या काजा लागी, अवतरे मी युगी युगी, परी हेची ओळखे जो जगी तो विवेकीय. अशा या कामाकरता मी प्रत्येक युगात अवतार घेतो, परंतु हेच तत्व जो ओळखतो तो या जगात खरा विचारी होय. मागच्या भागात आपण भगवंत केव्हा व का अवतार घेतात ते पाहिले. आता त्यावरील ज्ञानदेवांची टीका पाहिजे. या 2 श्लोकांवरील ज्ञानदेवांचे भाष्य आगळे वेगळे आहे. त्यांनी श्लोकातील पदांचा जरुरी पुरता आधार घेतला आहे व स्वतंत्रपणे आणि प्रभावीपणे भगवंतांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. ज्ञानदेवांनी श्रीकृष्ण मुखाने एक व्यापक सिद्धांत सांगितला आहे. जे धर्मजात आघवे, युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्यो असे. सर्व धर्मांचे, धर्मतत्वांचे व आचार धर्मांचे प्रत्येक युगात रक्षण करावे अशी अनादी परंपरा आहे. त्यामुळे जेव्हा अधर्म बळावतो त्यावेळी मी माझे अजत्व सुद्धा बाजूला ठेवतो. मी वास्तविक अव्यक्त आहे, पण तरीही केवळ भक्तासाठी मी साकार होतो, देह धारण करून अवतरतो. येथे भगवंतांची धर्मरक्षण करण्यातली उतावीळी दिसून येते. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मोहा व पुढील कार्य सांगत असताना अवतारापूर्वीची परिस्थिती कशी असते ते ज्ञानदेवांनी ध्वनित केलेलं आहे. भगवंत म्हणतात की अज्ञानांधकार नाहीसा करण्यासाठीच तर माझा अवतार असतो. अधर्माचा नाश करणे, मानव समूहात शिरलेले दोष नाहीसे करणे, दैत्यांचा नाश करून सज्जनांना सुखी करणे हे माझे महत्वाचे कार्य आहे. धर्म व नीती म्हणजे सदाचार यांची सांगड घालणे हे माझे अवतार कार्य आहे. विवेकदीप सतत प्रज्वलित राहायला हवा. त्यावर कधी अविवेकाची काजळी चढते, ती झाडून टाकावी लागते आणि मग लोकांना नेहमीच दिवाळी होते.
म्हणजे लोक नेहमी सुख समाधानात नांदतात. दिवाळी हा प्रकाशाचा सण, तसेच भगवंत अवतार घेऊन ज्ञानदीप प्रज्वलित करतात. दिवाळीच्या 4 दिवसात मनुष्य आपली सर्व दुःख बाजूला सारून आनंदाने त्या सणाचं स्वागत करतो. तसे सर्व लोकांना सुख म्हणजे आत्मसुख प्राप्त व्हायला हवे, तर ती खरी दिवाळी होईल. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा धर्म पृथ्वीवर नांदेल. आणि धर्म पृथ्वीवर नांदण्यासाठी सर्व लोकांनी आपापली कर्तव्य यथासांग पण निष्काम बुद्धीने पार पाडावयास हवी. तेव्हा अशी शिस्त लावून धर्म प्रस्थापित करण्यास प्रत्येक युगात भगवंत अवतार घेत असतात. ज्ञानदेवांनी सुद्धा गीतेच्या प्रकाशात नवीन संदर्भ देऊन अवतार कार्य केलेले आहे हे प्रचितीस येते. उदाहरणार्थ, यज्ञ म्हणजे स्वधर्म हा अर्थ देऊन त्यांनी सर्व लोकांना स्वधर्माने वागण्यास उद्युक्त केलेले आहे हे आपण मागच्या अध्यायात पाहिले. आता मनुष्याचा उद्धार केव्हा होतो ते भगवंत सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.